नमस्कार, सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। अंबड नगर परिषदेच्या मनमानी कारभारचा वाटेवर नगर परिषद जोमत तर नागरिक कोमात। बाळानगर अंबड येथील वार्ड क्रमांक 1 मधील असंख्य असलेल्या समस्या नागरिकांमध्ये आक्रोश। आजपासून उपोषणाला सुरुवात। अंबड नगर परिषदेला गेल्या 2 वर्षापासून बाळानगर अंबड वार्ड क्रमांक 1 मध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे। बाळानगर येथील घरासमोरील नाल्यामध्ये मर्यादेपेक्षा अधिक सोन्याची खाण त्यामध्ये साचली असून नाल्यात तुंब झाल्याने डासाचे प्रमाण वाढतच चालले आहे। याचा त्रास बाळानगर येथील नागरिकांना त्रास भोगावा लागत असल्याचे दिसून येत आहे। नाल्यांच्या घाणीच्या साम्राज्यामुळे धोका झाल्यास त्याला सक्षम जबाबदार नगर परिषद असे राहील, असे आवाहन बाळानगर येथील रहिवाशांनी केले आहे। बघूयात पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया। जसं तुम्ही पाहताय, आज आम्ही बाळानगरमध्ये उपोषणासाठी बसलो आहे। तर गेल्या 2 वर्षापासून आम्हाला या नाल्यांचा ड्रेनेज झालेल्या या अंडरग्राऊंडचा त्रास आहे। हे काम झाल्यापासून अद्याप ह्या नाल्या मोकळ्या नाही झालेल्या। त्या कारणास्तव आम्ही आज इथं नगर परिषदच्या कामकाजाच्या विरोधात इथं उपोषणाला बसलेलो आहे। आमची एवढीच मागणी आहे की हा पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर जे बोगस काम झालेलं आहे त्याचं परत एकदा रेनोव्हेशन व्हायला पाहिजे। आणि या ज्या नाल्या तुंबतायत कमी पाण्यामध्ये, अजून पावसाळा सुरू झालेला नाही आहे। जर पावसाळा सुरू झाला तर एकाच पावसामध्ये ही सगळी नाली रोडला येऊन वाहते। तर अति पाऊस झाल्यानंतर जर ही नाली रोडावरच राहिली 2-3 दिवसासाठी तर यांनी जे रोग होणार आहेत ते आमच्या घरात होणार आहेत। सध्याच्या घडीला या बाळानगरमध्ये खूप बालगोपालांचा वावर असतो, त्यामुळे नगर परिषदने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। गेल्या 3 निवेदनामध्ये त्यांनी आम्हाला फक्त आश्वासनं दिलेली आहे। आतापर्यंत कुठलंही काम झालेलं नाहीये। ते काम नाही झाल्यामुळे आज आम्ही कायद्याने इथं उपोषणासाठी बसलेलो आहे। ज्या ठिकाणी ही घाण आहे या घाणीच्याच बाजूला आम्ही आज उपोषण पुकारलेलं आहे। जसं आता या नालीमध्ये तुम्ही पाहिले असेल, नाली वरती एकदम वरती येऊन तुंबलेली आहे। यावरती मोठमोठे डास आहेत आणि या डासांमुळे या कॉलनीमधले बालगोपाल हे रुग्णालयाकडे वाटचाल चालू आहे त्यांची। आणि तुम्ही पाहता की ह्या पावसाळ्यामुळे बरेचसे लहान बाळ आहेत ते सध्या ॲडमिट झालेले आहेत आणि दवाखान्याचा खर्च वाढलेला आहे। त्यामुळं आमच्या यात खूप परेशानी होत आहे। माझं नाव आनंद दयानंद मगाडे, मी बाळानगरमध्ये राहतो। आपण आज बाळानगरमध्ये उपोषणाला बसलेले आहात, या संदर्भात आई तुम्ही काय सांगू शकता? इथं गटाराचं पाणी लय तुंबतं ना, शेपटाच्या आळ्यावरती येत्या, घाण पाणी येतं, आमच्या घराने पाणी येतं, लेकरं खेळते, लेकरं आजारी पडते। 2दा-3दा नगरपालिकात गेलो, हे लोक काहीच करू शकत नाही। मग आता करणार काय? मग आता नुसतं बोलते येतो, कोणीच येत नाही, बघत नाही, शिवसाहेब येत नाही, नगरपालिकाचे लोक येत नाही। नुसते आम्ही जर गेलो तर आम्हाला म्हणते तुम्ही समोर जा, तुमच्या मागे आम्ही येतो, पण कोणीच यायला तयार नाही ना। ह्या किती नाल्या भरल्या, गटार किती भरली, घाण पाणी येतं, शेपटाच्या आळ्या येत्या, ह्या लोकांना आमची काहीच काळजी नाही ना। नाही 20-20 दिवस पाणी येत नाही नळाला, मग करणार का आम्ही? हे नालीचं पाणी ना, घाण पाणी येतं, हे किडे वरती येते, आमच्या लेकरांना त्रास होतो, दवाखान्यामध्ये नेणं लागतं। याला जबाबदार नगरपालिकाच आहे। आमचा परिचय बाळानगर, नाव कमल झाडे। नमस्कार, माझा परिचय अखिल रहीमुद्दीन पठाण, वार्ड क्रमांक 1 मधील मी रहिवासी। आणि 3 वर्षापासून खूपच असा नाल्याचा त्रास आहे। मागच्या काळात ड्रेनेजचं काम केलं तर पण ते दुरुस्तीकरण त्याचं बरोबर झालेलं नाही आणि काम पण एकदम असं भकास झालेलं आहे। सध्याला हे नाल्या बी इतके तुंबलेले आहे, ह्यामुळं सगळे आम्ही 3दा निवेदन देऊ नगर परिषदमध्ये, पण नगर परिषद काही त्यांचा काय जबाब काही येत नाही। 2 माणसं पाठवतात फक्त, ते नगरपालिका स्वच्छतेचे 2 नाल्या काढतात, अर्धी नाली तिकडची काढतात, पण काय त्याचा ते दुर्लक्ष त्यांचं दरवेळेस आहे। त्या निमित्ताने आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला की आज आम्ही उपोषणाला बसलो। तर आम्हाला हे म्हणणं आहे की हे नगर परिषदने हे कार्य जितकं आहे ते त्यांनी केलं पाहिजे।